नमस्कार मंडळी. विनोदाच्या तालावर तुम्हाला डोलवत तुमच्यावर हास्याचं गारुड करायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संहार. मंडळी, समाजाच्या हितासाठी राबवलेल्या योजना पूर्ण यशस्वी होऊच नयेत यासाठी काही नग सतत धडपडत असतात. बघूया अशाच 3 नमुन्यांची नमुनेदार गोष्ट जी आपल्याला दाखवणार आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. राजू, हे राजू, जर टावेल दे ना, टावेल. तुझ्या बापसाचा नोकर आहे काय मी? अरे वसाडी पडली तुझ्या तोंडावर. माझ्याकडे रोज पाठीला साबण लावून घेतो तेव्हा चालतं तुला. इथे लाव, इथे लाव, इथे लाव. दे ना प्लीज, दे ना. अरे ये असाच बाहेर. आम्हाला दोघांना पण असल्या सवयी नाही आहेत. पोडा आलास तरी चालेल. देणारच का? ए श्याम्या, श्याम्या, हा, जर टावेल दे ना. स्वतः बाहेर या न घ्या. मी व्यायाम करून राहिलोय. तुझा माहिती आहे मला व्यायाम. म्हणजे लग्न होत नाही म्हणून सगळा राग त्या डंबेलवर काढतो. असू नका. ते ऐक ना, दे ना, दे ना. नाही नाही अरे दे ना प्लीज. नाही देत. हे बिन लग्नाच्या. अच्छा, मी बिन लग्नाचा का? एक काम करा, तुमच्या बायकोला सांगा टॉवेल दे म्हणून. वसाडे बायको असती तर तिला फक्त ट्रॅव्हलसाठी आत बोलवली असती. अरे काय पोरे. अरे दे ना, दे ना प्लीज, दे. नाही हो. ए तुझ्या मी टाकल्याला साबण लावतो हवा तर दे ना. नाही नाही, दे ना प्लीज, दे रे. टाकल्याला साबू नका लावू. टाकल्याला तेल लावून चंपी करून द्या. हा, हे घ्या. काय तुम्ही पण. हो राजू भाऊ, दरवाजा उघड. श्याम भाऊ, हा, दरवाजा उघड. रात्री मी उघडला होता, आता तुझी पाळी आहे, उघड. काय तरी तुम्ही. नमस्कार. नमस्कार. सुधीर महाशब्दे. नाही, राजू शिसतकर. सुधीर महाशब्दे. हा, नाही हो. नाही, नाही, नाही. नाही एवढ्या कठीण नावाचा माणूस आमच्याकडे राहत नाही. नाही. पण लिस्ट मध्ये सुधीर महाशब्द. तुम्ही कोण? आम्ही चोर आहोत. या घरात चोरी करायला आलो. हा. तुम्ही येता, जाम माल आहे. अरे काय नाही काय नाही. सगळा माल. मस्करी वाटते. नाही, नाही, नाही. पोलिसांना बोलवते. नाही, हो, नाही, असं काय चोरांना नाही. अरे पोलिसांना. गंमत केली फक्त तुम्ही. गमत. तुम्ही कोण? पालिकेकडनं आलीये मी. बसायला जरा. हा. पालिकेकडनं आले. बसा बसा. हा. ठीक आहे, रागव नका. पाणी पाणी घ्या. नाही ठीक आहे. नको. नाही नको, थँक्यू. बरं. लसीकरणाचा सर्वे करायला अच्छा, आलीये. होय काय? बरं. मी विचारते त्या प्रश्नांची उत्तरं द्या हा, फक्त. हा. इथे किती जण राहतात? इथे बघा आता 3 जण. हा, ठीक आहे. बर. हा. तुम्ही भाऊ भाऊ का? भाऊ नाही, हा माझा 1 नंबरचा दुश्मन आहे. ये. अरे पण आता समजोता झालाय ना. हा. म्हणजे म्हणजे काय झाला, ह्याची बायको मी पळवली. ओ हसताय काय? अहो हसू नाही तर काय करू. बरं पळाली तर पळू दे. ह्याला थुक लावून 3ऱ्या बरोबर पळून गेली का? नाही नाही नाही, माझ्या बरोबर नाही. मग काय झालं? हा ड्रायव्हर आहे का नाही, आमच्या गावचा शेजारचा, हा. आणि मी केलेवाला आहे का नाही. तर हा कसा तो टेन्शन मध्ये तिकडे एकटाच दारू पियत बसायचा. हा. मी म्हटलं तिकडे एकटा कशाला पितोस, माझ्या बरोबर येऊन पी, तेव्हा बरं. चाकण्याचा खर्च कमी होईल ना. बरोबर. आणि कसं आहे, ह्याची बायको ह्याची शत्रू, ए. माझी पण शत्रू, शत्रूचा शत्रू आपला मित्र, म्हणून आम्ही मित्र. हा, असं आम्ही मित्र आहो. हो, हो. कळलं. हा, हा, हा. यांचं काय? हा बिन लग्नाचा. अरे बिनलग्नाचं काय म्हणतो? मग वसाडी लग्न जमतंय तुझं? हा? नाही, लग्न अजून झालेलं नाहीये, असं आहे ते. मला कळलं. तुम्ही भाऊ भाऊ नाही आहात, तुम्ही रूम पार्टनर. हा, हा. बर, नाव सांगा. हा श्याम सुंदर. तुम्हीच ठरवलं हा सुंदर. आम्ही नाही ठरवलं, त्याच्या घरच्यांनी ठरवलं आणि त्याचं नाव ठेवलं श्याम सुंदर राजपूत. नावच सुंदर आहे. सुंदर सुंदर. आणि हा राजू. हे,
राजेंद्र शिसतकर हा हा तसं तसं ते, हा. आणि हे प्रभाकर मोरे. उर्फ बाबू भैया. बाबू भैया मग आता राजूनी श्याम आहे म्हटलं बाबू भैया नको. क्या बात आहे आ, आ, आ. अरे देवा, अरे उठा रे सबको. मोरे मोरे फर्स्ट काय भलत गंध पटायचं ए राजू भैया. अहो, काय राजू अवघड आहे बाबा. तुम्हाला सांगतो ना हो, दिवसभर ना आमची अशी हेराफेरी चालू असते का हा. नाही? तुम्ही आमची तब्बू व्हाल. नाही तसं ना बा. काय बोलताय तुम्ही बऱ्यात ना मी कशासाठी आली आहे मी लसीकरणाचा सर्वे करायला आली आहे काहीतरी बोलत बसता बरं मला सांगा तुम्ही किती लसी घेतल्या आहेत मी 19 लसी घेतल्यात. सरकारने अजून 3च लसी बाहेर काढल्यात तुम्ही 19 कशा घेतल्यात नाही नाही म्हणजे मी नका उडवतो ना तिथपासून ज्या सांगतोय का नाही. म्हणजे मला ना लस घ्यायला जाम आवडते. काय सांगता? म्हणजे एका ठिकाणी फुकट जर लस असेल ना तर मी पहिला असतो का. अरे बापरे म्हणजे लहानपणी एक आहे ना म्हणजे लहान असताना देवीची लस घेतली हा. आणि जसं वय वाढत निघालं ना तेव्हा श्रीदेवीची लस घेतली. देवीची ही कुठली लस श्रीदेवीची लस नाही काय झालं म्हणजे मी माझा तरुणपणात आहे ना श्रीदेवीची रोमॅन्टिक गाणी टीव्हीवर लागायची. एकदा टीव्हीवर गाणं लागला मला फणफणून ताप आला ना सर्दीन पडशान मी पडलो माहिती आहे. मग? डॉक्टरकडे गेलो त्यानं इथं जी लस दिला तिला मी श्रीदेवीची लस म्हणतो का. हा, मग मी तशी जिनात अमांची लस घेतली. असा ताप आणि फणफणलो होतो. श्याम्या तुझा काय? मला तर मॅडमला बघूनच ताप आलेला आहे मी मॅडमची लस घेईन म्हणतो. मॅडम काय श्रीदेवीपेक्षा कमी आहे का हो हा? माझ्याकडे बघून लाजताय काय ते आपलं तो लाजत नाही आहे लाज वाटेल असा रोमॅन्टिक अभिनय करतो. गुत्तपटानं काय तुम्ही. गुपचूप असा मॅडम तुम्ही बसा ना बसा ना, बसा बसा तुम्ही, ना. बसा. अहो, बसा अहो. बोलताय तुम्ही मला सांगा मॅडम तुमच्या घरात कोण कोण आहे सांगा ना हो. नाही, सांगा ना, सांगा काय? ना, ते कसं आहे? हे तुम्हाला का सांगू अहो, सांगा ना, काय होतं कसं सांगायला? आहे? आम्ही सांगतोय की नाही तुम्हाला सगळं मग तुम्ही पण सांगा माझी बहीण मी आणि आई वडील म्हणजे तुमचं लग्न नाही झालं नाही मग माझा विचार करा ना जरा करा थोडंसं विचार. करा ना करा ना करा एकदा करायला काय हरकत आहे? अरे नाही करायचंय मला लग्न चांगला पोरगा आहे. लग्नच नाही करायचंय पण मला काय बोलताय तुम्ही मी कशासाठी आली इथे काय म्हणजे विचार हा करा फालतूपणा चाललाय कुठली श्रीदेवीची लस काय घेतली झिनातमांची मी कुठल्या लसीबद्दल बोलतेय कोविडची लस घेतली का तुम्ही नाही हो नाही 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 आम्ही कोविडची लस नाही, नाही नाही, घेतली. अजिबात नाही. आम्ही बाळू म्हात्रेची लस घेतली. बाळू बाळू म्हात्रेची लस आमचा नगरसेवक त्यांनी कॅम्प लावला होता ना लशीचा इथं गेलो आणि मी लस घेतली. हा. कोविड काय आमच्याकडे प्रचाराला आला नाही की बाबा आमची लस घ्या सांगा. नाही नाही तुम्हाला कोविड म्हणजे नगरसेवक वाटतोय अहो येड्यात का तुम्ही काय हसताय काय माझ्या बरोबर कोविड म्हणजेच कोरोना अरे मग दोन नावं कशाला ठेवली हा ना तर. आमचा गोंधळ झाला ना एक काय ते ठरवा. हो कोविड 19 ची लस घेतली का मी रोज 90 घेतो का हा. रोज 90 किती झोपतो त्याच्यामुळे मला कोरोना काहीच होत नाही. येतात ते. बरं ठीक आहे तुम्हाला नाही झालाय का कोरोना नाही, मला नाही झालाय. नाही झालाय नाही, कोरोना. नाही. आम्हाला कसा करून होईल? नाही तर काय मग आम्ही खूप काळजी घेतली होती. मग? 200 रुपये खर्च करून तो मास्क विकत घेतला X99. नाही नाही हे 94 आहे ना. नाही नाही B96 अरे, आहे B94 हा, 94 आहे ना आता. 96 एक तर तो N95 आहे हा. होय का? असं का? आणि मला खूप बरं वाटतंय की तुम्ही N95 वापरायचा थँक्यू हा, असा खुटीवर असा टांगून ठेवायचा दाराच्या जो पण बाहेर जाईल ना तो हाच मास्क वापरायचा मी बाहेर गेलो तोच मास्क हे बाहेर गेले तोच मास्क राजू भाऊ बाहेर गेला तोच मास्क आम्ही खूप काळजी घेतली आहे हो. तुम्ही तिघात हा एकच मास्क वापरायचा तिघं? अरे आमच्याकडे पाहुणा जरी आला ना तरी आम्ही सांगायचो हा मास्क आधी लाव मग घरात ये. काय माणसं होती 1000 रुपयाचा स्वस्त मास्क लावून यायची हा 200 रुपयाचा मास्क होता. आपल्या जीवाची काळजी आपण नको घ्यायला. घ्यायला पाहिजे हा. मला सांगतो ह्या जगात ना कोरोनाची आम्ही सगळ्यात जास्त काळजी घेतली आहे का खूप. नाही? खरंय हा, नाही? खरंय खूप काळजी घेतली मग? तुम्ही कोरोनाची
डोक्यावर पडलायत का हो काय झालं? कोरोनाची काय काळजी घेत बसलेला तुम्ही जवळपास अंग खांद्यावर खेळवलंयत कोरोनाला मूर्खात का जरा काय सांगितलेलं सरकारने सगळ्यांनी मास्क वापरायचे म्हणजे प्रत्येकाने वेगळा मास्क वापरायचं सांगितलं होतं असं कुठं सांगितलं फक्त सांगितलं होतं मास्क वापरा आम्ही वापरला त्याच्याबरोबर थोडस डोकं वापरलं असतं ना तर कळलं असतं मास्क वापरायचा मग तो सॅनिटाईज करून डस्टबिन मध्ये टाकायचा मग परत वापरायचा असेल तर नवीन मास्क वापरायचा असे रूल्स होते हो आपल्याला नाही कोणी सांगितले काय बोलायचं यार सॉरी चुकलं हा. तुम्हाला सांगायला हवं होतं इट्स ओके बरं नशीब लस तरी घेतली होती हो लस घेतली थँक्यू मला सांगा लस घेतल्यावर काही त्रास झाला होता का मला लय झाला तारास मला लय मग काय झालं मी लस घ्यायला गेलो ना ते लस देणारी ना पोरी लय सुंदर होती तर मी ना तिच्याकडे नंबर मागितला ती मला मला शटअप तर शटअपचा पण अर्थ कळला नाही आणि नंबर पण द्याला नाही त्याचा मला लय तारा खूप त्रास झाला हो लय तुम्हाला झाला. त्या त्रासाबद्दल नाही बोलत आहे मी काही शरीरात काही बदल झाले का नाही नाही आम्ही बाप्पेच पुरुष अरे लोकांना ताप आला सर्दी झाली तसं तुम्हाला काही झालं का मॅडम 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 मला लस घेतल्यानंतर अशक्तपणा जाणवला होता केला ना काम बरोबर अरे येड्या हिला तोंडावर सांगतोस तुला अशक्तपणा आलाय मग ही लग्न करेल तुझ्याशी का करेन मी लग्न नाही म्हणजे करा. एकदा करायला काय जाते नाही करायचंय मला लग्न. का करेन मी लग्न मी काय सांगतो मी करावं लग्न हा. कसं गळ्यात मंगलसूत्र असतं ना की तुम्हाला धोका ना हा. तर करू टाका काय करा ना. नाही करायचंय मला लग्न अहो, ऐका ना एवढे आग्रह करून करून जीव तोडून तोडून सांगताय ते ऐकायचं तर नाही करायचंय ना अरे पण मी मला तुमच्या जागी लग्न. असलो तर पचकन लग्न करून टाकलं असतं ना तुम्ही पण तुम्ही या इकडे या मला नाही यायचंय एक मिनिट मला मी- नाही- अरे काही नाही मूर्ख बोलत सगळं. मी ऐका ना तुम्ही हे बघा तुम्ही लग्न करा मी भलता भारी माणूस आहे मी तुम्ही जे सांगाल ते करेल तुम्ही जेवढे डोस म्हणाल ना तेवढे डोस घेऊन टाकेन मी खरंच नक्की अरे नक्की म्हणजे 100% हो खाली बूस्टर डोसचा कॅम्प लागलाय हा आत्ता जर तुम्ही तिघांनी म्हणजे तुम्ही त्या दोघांना घेऊन गेलात आणि पटकन बूस्टर डोस घेतलात ना हा तर करेन मी तुमचा विचार का बोलता माझा विचार कराल आता आता घेतो आम्ही तिघ घेतो मला वाटत नाही पण ते ऐकतील अरे मी त्यांना उचलून घेऊन जातो नाही पण ते दिसत नाही खोटं- तसे. खोटं- खोटं- ए बांगड भावऱ्यांनो काय? खाली बूस्टर डोसचा कॅम्प लागलेला आहे चला तिथे लस घ्यायची अरे येडायस का तू हा. ही लग्न करायला तयार नाही हिचा डोस आपण का घ्यायचा नाही नाही झाली आहे तयार तयार नाही का? हे काय? मग घ्या. चला. हे बघ, तयार झाली त्या. एक मिनिट लक्षात ठेवा. हा. ओ मॅडम मॅडम बोला. मला जरा विचारायचं होतं म्हणजे एक शंका म्हणून तो डोस घेतल्यानंतर आपल्यातली क्षमता कमी होते काय हो तुमचं वय काय हो हे वय वय तुमचं वय काय हो हे वय सांग 52 छान मग या वयात क्षमता वाढवून तुम्हाला काय लांब उडी स्पर्धेत भाग घ्यायचा आहे जा बूस्टर घ्या मोरे यावेळी तर क्षमता नाही जगन वाढवा बूस्टर डोस घ्या. चला. काय तुम्ही पण ना. नाही नाही ते काय डोस घेऊन मॅडम लक्षात ठेवा बरं का बूस्टर घ्यावं म्हणून काय काय करावं लागतं देवा सई तामणकर प्रसादोक झालाय का बूस्टर घेऊन नाही खाली कॅम्प लागलाय घ्या पटकन तुम्ही पण हा हे पालव हो थांबा म्युझिक वाजवून झालं की पटापटा बूस्टर डोस घ्या वा वा हे बांगड भावऱ्यांचं स्किट भलतच भारी झालं बुवा मज्जा आली मस्त हा सरसिक प्रसाद वा फार छान बहारदार म्हणजे विनोद आणि त्याच्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा मला असं वाटतं की या काळामध्ये जे जे पुरुष आणि महिला सरकारकडून या लसीकरण मोहिमेसाठी फिरत होते जनजागृती करत होते घराघरात जाऊन त्यांना सॅल्यूट केलं पाहिजे एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजल्याच पाहिजेत कारण अत्यंत डेंजरस पिरियड होता आणि त्या पिरियडमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांमध्ये जागृती करत फिरणं की लसीकरण आवश्यक आहे आणि ते केलेत की नाही हे तपासणं हे फार जोखमीचं काम होतं पण अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी पोलीस मित्रांनी अनेकांनी हे काम केलेलं आहे आणि खूप मोठं काम आहे असं मला वाटतं बाकी परफॉर्मन्स वाईज फार मजा आली मोरे
मोरे तुमची गाडी सुसाट सुटलेलीच आहे. वा 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 वा. वय विचारल्यानंतर त्याची जागा होती. आहा किल्लर. मागून पचकन बुस्टर डोस टोचल्यासारखीच होती जागा. वा 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 वा. श्याम्या मस्त. राजू, पुन्हा एकदा तुला या मंचावरती वेगळ्या अवतारात बघून फार मजा आली आणि फार एन्जॉय करतोस तू इथे आलास की, आणि तू एन्जॉय करतोस त्यामुळे आम्ही ते एन्जॉय करतो. ईशा मस्त. तो त्या टिपिकल बायकांचं बेरिंग फार छान पकडलं होतंस तू. मला असं वाटतं या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा सांगण्याची गरज आहे की महाराष्ट्राची हास्यजत्रा हा निश्चितपणे बूस्टर डोसच आहे, पण त्यापेक्षाही स्वतःसाठी आणि कुटुंबाच्या भल्यासाठी बूस्टर डोस घेणं आवश्यक आहे आणि तो आपण घेतलाच पाहिजे. वा. सई. लई खास परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की विनोद करत करत प्रबोधन करणं ही आपल्या आयडेंटिटीचा एक भाग आहे आणि तो भाग जेव्हा जेव्हा डोकावतो तेव्हा माझ्यासारखं खुश जगात कोणी नसतं. आणि आजचा तर माझा आवडता विषय होता की काळजी घ्यायला पाहिजे, सगळ्यांनी बूस्टर डोस घ्यायला पाहिजे. पुन्हा एकदा आपण म्हणजे मला असं वाटतं की काळाची गरज जेव्हा असते तेव्हा आपण जनतेला जे बूस्टर डोसेस देतो ते मला खूप आवडतात. त्यातला हा एक डोस होता. फार मजा आली तुम्हा चौघांनाही परफॉर्म करताना बघून. मला ही सुद्धा एका अर्थाने प्रोग्रेसिव्ह कन्सेप्ट वाटते की तीन थोडंसं वय उलटून एकत्र राहणारे बॅचलर्स आहेत. राजूदा मस्त. मला असं वाटलं की तुम्हीच इतके कम्फर्टेबल असतात तुमच्या स्किनमध्ये, तुम्हाला बघताना फारच मजा येते. मजा आली खूप. क्या बात आहे, क्या बात सई. मंडळी, आता या विनोदाच्या मंचावर येणार आहे हास्य महारथी समीर चौघुले आणि हास्य जत्रेतले सगळे भन्नाट कलाकार. बघूया त्यांचा हा धमाल परफॉर्मन्स. बाबा, ओ बाबा, किती वाजले यार? बाबा, टैक्सी वाला इधर आओ. मेरा लड़का है इधर, ऐसा करके कश्मीर ऐसे चलता है, उसको देखा है क्या? दिसतोय तुमचा मुलगाच आहे ना बाबा? अरे तूच आहेस पशा. लवकर चला. गाडी तयार आहे, चला चला लवकर. पशा आपली गाडी आहे. म्हणजे आज कळलं तुम्हाला? विसरलो गाडीचा रंग. फिरवतोस कुठे तुम्हाला? तेच आज ठरवलंय बाबा. आज जरा वेळ होता, म्हटलं तुम्हाला फिरवून आणूया. कुत्रा आहे मी? फिरवायला कुत्रा आहे का मी? अरे तरुण मुली तुझ्या बरोबर फिरत नाहीत म्हणून तू बापाला फिरवतोस, मला काय कळत नाही. बाबा, मी सगळं ऐकून सुद्धा तुमच्या तोंडावर दुर्लक्ष करतोय. काय रे बाळा, काय काय काय? बाबा आज मस्त प्लॅन ठरलाय. आता मी तुम्हाला मॉलला फिरायला नेणार. तिथे फिरूया, खरेदी करूया, दुपारी मस्त लंच करू, संध्याकाळी एक पिक्चर टाकू आणि रात्री डिनर करून घरी येऊ. हे पशा पशा मॉलला म्हणजे ते मॉल म्हणजे ते असं चकचकीत असतं ते का रे? मॉल हा, तिथे सगळं खरेदी करता येते पशा आपल्याला. पशा मला ना तिकडे तो डिओ घ्यायचा आहे रे. तुम्हाला काय हवंय? अरे तो असा डिओ मारल्यावर 3-4 मुली येतात बघ, अशा घट्ट मिठी मारतात. तो डिओ मला हवा आहे रे. तुम्हाला काय हवंय तो डिओ? अरे हे सकाळी मॉर्निंग वॉकला जातो ना मी, तर माझ्या वयाच्या म्हाताऱ्या कोत्याऱ्या लक्षात देत नाहीत रे माझ्याकडे. आता परवा त्या लेले काकू जात होत्या, मी त्यांना हाक मारली. बाबा, हे असं मॉर्निंग वॉकला करू नका, शिट्या बिट्या मारतो, मार खाऊन याल सकाळी अरे घरी. नाही पण ते लक्षच देत नाहीत ना, म्हणून मग मुलींना कन्व्हिन्स करणारा असं मारला की कशा सगळ्या जणी येऊन काय झालं चौघुले असं येतील ना माझ्याजवळ. आणि मग मी त्यांना सांगेन चला हो काय हे शिर्डीला चला. अरे आपण नाही का बस बुक करून सगळे शिर्डीला जातो, असे शिर्डीला चला, योगा क्लासला चला. ऐका ऐका, मुळात ती फक्त ऍडव्हर्टाईज आहे. ते असं ऍक्च्युअल डिओ मारून कोणी येत नाही जवळ. अरे काय सांगतोयस काय? नाहीये. म्हणजे ते खोटं असतं. हो, आता बसूया. हा बसूया बसूया चला या लवकर या, बसा. पशा तुझी गाडी रे, तुझी गाडी. हो बाबा, या आता या, बसा. का वागताय? नॉर्मल हाईट आहे. या नॉर्मल ओके. ढक. वा पशा, येस. छान आहे हो गाडी तुझी, एकदम छान आहे. हो ना? हो बार्ग माझं गाडी चालवणार. Yes. मग ए. कसं वाटतंय? छान वाटतंय. पशा एक मिनिट जरा काय करता हो? हे वरचं उघड जरा. हा? अरे ते वरती उभं राहून हवा येते ना अशी, ते मला करायचं. वर उघड जरा. बाबा त्याला सनरूफ म्हणतात. हा. तर टपाला सनरूफ म्हणतात आणि आपल्या गाडीला नाहीये सनरूफ. काय सांगतोस? नाहीये आपल्या गाडीला. आपल्या गाडीला संतरूप नाही. नाहीये. संतरूप आहे मला गाडीला. संतरूप पाहिजे गाडीला. लहान आहेत का बाबा? काय करताय? अरे मला संतरूप आवडतो रे. बरोबर आहे, मान्य आहे, पण बाबा सनरूफची गाडी जरा महाग येते, आपल्याला नाही परवडणार. हे बरोबर आहे. माझं संतरूप म्हटलं की महागाई.
तू स्वतःचा सनरूप लावून घेतलंस, पैसे होते तुझ्याकडे. बाबा, उगाच माझ्या केसांवर येऊ नका आधीच सांगतो. फायदा आहे का काही? फिरायला कोणाला घेऊन जातोय एवढं लावून? बापाला. मुली येत नाहीत तुझ्या बरोबर फिरायला, बरोबर आहे ऐका, ना? आपल्या गाडीला सनरूफ नाहीये. हा, ठीक कळलं? आहे. Check right from 100 meters. ओके. कोण बोलली रे? ती जीपीएस वाली बोलली. ही कोण मोठी शहाणी रे? हमको नहीं ले ले का? हमको लेफ्ट लेने का? हमको लोंगा लेफ्ट. ओ लोंगा. हमको ओ, right. बाबा काय करताय? जीपीएस वाली सोबत कुठे भांडताय? अरे तू नको मध्ये पडू आमच्या. दरवेळेच आहे तिचं. माझं इंग्रजी कच्चं आहे ना, लहानपणी मला कमी मार्क मिळायचे. हे बघून बरोबर बोलते इंग्रजीतून. तू ओळखत नाहीस त्यांना. काय संबंध आहे? मुळात तुम्ही शाळेत असताना ही सिस्टम तरी अस्तित्वात होती. नाही, सिस्टम नव्हती, पण आमची नॅचरल मॅप सिस्टम कसली होती. अरे आम्ही 3-4 मित्र अशा गाडीतून जायचो. गावात 3-4 टाळकी दिसली की गाडी थांबवायचं, विचारायचं का हो कसायचा, बरं आहे ना हो? बाबा बाबा का होय? बाबा, तुम्हाला ग्रामीण नाही जमत, नका करू. असं नाही, पण आम्ही खरंच जायचो. काय रे, कुठं चालला रे माधू? अरे कुठं आहे रे मॉल? हा मॉल कुठे? होता तुमच्या काळात मॉल होता? मॉल नव्हता. आम्ही वेगळं विचारायचो, तुला कळावं म्हणून मी मॉल म्हटलं. ए कुठं रे मॉल? हा म्हणतो हो काका, मी आज बसतो की तुमच्या माग. मग आम्ही तिकडच चाललोय. हा मग बस की रे पोरा, बस की रे माग, जाऊया की बिगी बिगी. बाबा बाबा, तुम्हाला काय वाटतंय? बिगी बिगी टाकलं म्हणजे झालं ग्रामीण? कशाला करताय? अरे पण अशा पद्धतीने आम्ही करायचो रे. पण हिला कळत नाही रे, हिला बरोबर ओळखतो मी. 1 नंबरची ना, तिला सांगतो ना, 1 नंबरची आहे ती. ऐका, ऐक, शांत व्हा, चिडू नका. चिडत तुम्ही गाणी नाही. ऐकणार का? गाणी गाणी मला आवडतात रे. ऐका ना, हा. आपल्या गाडीत ना सिस्टम आहे सिस्टम फॅलेक्सा नावाची. कुठला? फॅलेक्सा फॅलेक्सा. हा. म्हणजे आपण फक्त बोलायचं हा. फॅलेक्सा प्लीज प्ले, आणि गाण्याचं नाव सांगितलं की ती वाजवते आपोआप गाणं. सांगतोच काय पशा? बघा, try करून असं बघा. असं आहे. हो. मी बोलू शकतो? बघा, बोला तिच्याशी. हा. 1 मिनिट, मी ऑन हा, हा. करतो. बोला. Alexa, प्लीज प्ले. Sorry, didn't recognize. हा वही बजाव बजाव. बाबा, ती बोलते तिला गाणं ओळखता येत नाहीये तुमचं. अगं बावळटच का टवळे तू? केवढं फेमस गाणं आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आहे आणि अरुण दात्यांनी गायलंय हे गाणं. केवढं फेमस बाबा, नसेल तिला माहित, एवढं काय चिडताय? सगळं माहिती असतं. मुद्दाम करते ती, मुद्दाम. बघ कसा करतो मी तिला. हे बघ, गाणं वाजव. हे 10 रुपयाले. फडावर बसलात? फरमाईश कसली करताय? फडावर बसलात अरे का? ऐकेल ना ती पैसे. बाबा, फक्त एवढंच बोला, फॅलेक्सा प्लीज प्ले, दुसरं गाणं सांगा, ती वाजवेल. असं ऐकेल ती? हो, सांगेल. हा. ए ए ए पोलक्स काय? ओलेक्सा कुठली? कोण आहे ती? फॅलेक्सा फॅलेक्सा. ऐका, मी दाखवतो. ए ऐका पोरी. पुरी काय घरी येते तुमच्या? नाही. पुरी काय करताय? फॅलेक्सा प्लीज प्ले दम मारो दम. बरोबर आहे पशा. तुझी बाई आहे, तुझंच ऐकणार. कुठे बाबा ऐकणार? हमको का क्या है बाबा? अर्धी लाकडो हमको मसनो मग गया. हमको का बाबू पूछेगा रे? बाबा बरोबर आहे बाबा, तुझी बाई आहे, तू सांभाळ. माझं कशाला कोण ऐकेल? बाबा. झाला म्हातारा बाप. म्हातारा बापाची प्रॉपर्टी घ्या, नका ना बोलू. एन्जॉय करा. गाडी कशाला थांबवली? सिग्नल लागलाय, सिग्नल. अच्छा, सिग्नल लागलाय. हा, म्हणून गाडी अरे वा. थांबवली. हे चांगलं आहे, सिग्नल लागलाय. ए हो, ट्रॅफिक हवालदार आहे का रे? ट्रॅफिक. कोण दिसतोय? ट्रॅफिक हवालदारच आहे ते. आता गंमत बघा. कसली ट्रॅफिक हवालदार. बाबा, त्याला काय बोलताय? इधर आओ, ये पीयूसी नहीं है इसके ओ, पास. बाबा, काय बडबडताय तुम्ही? ए, पकड़ो. अहो, काय नियम तोड़ रहा है. काय बडबडताय? अरे येतोय का बघूया ना, मजा बघा बघा पशा बघा. सिग्नल लागलाय. गाडी हलवू नको आता. गाडी हलवू नको. चल, काय बाबा? काय का बरं ओरडा म्हणता? ओरडा करता? नमस्कार, काय नाव तुमचं? टपली साहेब. टपले ना, हो, पाटील आहे ना ते. अरे बापरे, चष्मा उलटा घातला की काय? उलटा असाच घालतात चष्मा. काय करावं यांचं? काय ओरडत काय होते? काय नाही, पीयूसी नाहीये, पीयूसी. पियुष पियुष नाही. चल पियुष काढ. पियुष काढा. मी आहे सर. हात द्या, काय तुम्ही उतरताच का बरं? पण अरे हे ते म्हातारे बी काही साहेब आहे माझ्याकडे. पीयूसी नहीं है. अरे हो, सांगतो मी. काढ रे पियुष. ये लड़के लोग रहते हैं और वो लड़के लोग ये बाप के कमाई पे गाड़ी लेते हैं और फिर हम सुबह मॉर्निंग वॉक जाते हैं तो आके पटाक करके ऐसे बजाते हैं, हम दचकते हैं. वो पीयूसी लोग. पियुष काढा ना तुम्ही. जरा बंद करा ना तोंड तुमचा. हो? बाप आहे ना? I'm sorry. म्हातारा माणसावर ओरडता काय? नाही साहेब, ओरडत नाही. पियुष चांगला पियुष काढायचं गपचूप. असंच ओरडतात, माझ्यावर रोज ओरडतो. मला पट्ट्याने मारतो. मला
पण त्याने मारतो मला. एकदम खोटं करताय बरं. का करता हे सगळं? पीयूसी बिचारा PUC काढा ना तुम्ही साहेब. कडा निकलो कर यार तुम्ही गुच्चू बसा ना. डर नाही तो डर काय को स्लर नाही तो फ्रर काय को आहे. प्रिया नाही तो प्रिया काय को आहे. कुठल्या म्हणी आहेत त्या? काही बोलाल कुठल्या म्हणी आहेत त्या? हो. PUC निकालो तुम्ही सर दाखवतो. तुम्ही कागदपत्र द्यावं फटकन. सर हे बघा पीयूसी. हा अहो काय करताय आहे बाबा PUC. मग पशा तू काय नाहीये म्हणाला होतास ने. हा इन्शुरन्स आणि लायसन्स. इन्शुरन्स आणि लायसन काढत. पकड़ो इन्शुरन्स मारो उसको जेल में डालो ना मारो. अरे काय मारो सगळे कागदपत्र आहे ना बाबा. हे लायसन आहे हे त्याचे इन्शुरन्सचे कागद आहे सगळे. पण टायर नाही आहे काय बडबडताय टायर शिवाय आलो इथपर्यंत. हो, तुम्ही खाली आता खाली या. काय लावलंय बाबा टायर बिरा सगळे आहे ना गाडीले. हं? अहो सगळे कागदपत्र आहे. हा काय बोलवलं मग मला. हा मी बघत होतो की माझा हा संसारक्षम मुलगा सगळे नियम पाळतोय अरे. का. या सक्षम देशासाठी मी त्याला भक्कमपणे तयार केलंय का बाबा. तर हो आज मला समाधान मिळालं. ह्याने कोणताही रूल तोडलेला नाहीये कायदा मोडलेला नाहीये. आय एम प्राऊड ऑफ यू. आणि बरं का तुमचं पण कौतुक आहे. कार्य तत्पर आहात. तुम्हाला मी बोलला तर लगेच आलात. वा वा चला निघा. अरे हे एवढं सायकल बोलवलं का मला इथं. सिग्नल वरचं काम धंदे सोडून इकडे आलो मी साहेब. अरे शिकलेले आहे तुम्ही. म्हातारा माणूस आहे म्हणून सोडतोय. अरे सरकारी कर्मचाऱ्याला असं अडवलं ना त्याचा वेळ खाल्ला म्हणून तुमच्यावर दावा दाखल होऊ शकतो. आय सो सॉरी. समजत नाही काय नाही. तो म्हातारा माणसाला ज्ञात आणले डॉक्टर कडे. सॉरी टपली साहेब. हो, पाटीला ते गप्प बसा ना तुम्ही. चष्मा काय करावं तुमचं. I'm sorry, I'm sorry. शिकेल लोक अशा करशान तर चालीन. ट्रिपल सीट चल बाजूला काढ गाड्या. गंमत केली पशा. मजा आली की नाही मला सांग. डोकं फिरवताय तुम्ही मला कळत नाहीये. अरे म्हणजे आता पोलीस हवालदाराला इथं बोलवलं कारण नसताना. अरे गमती कसलं करताय. अरे मजा- नाही, बाबा ना माझंच चुकलं. मी तुम्हाला फिरायला घेऊन आलोय. मला नाही जायचं चला घरी. नाही मला नाही जायचं घरी. मला मॉलमध्ये जायचं. मला नाही जायचं. मला मॉलमध्ये जायचं. मला मॉलमध्ये जायचं. बाबा अहो, काय करता मॉलमध्ये जायचं. बाबा अहो, मला काय करता बाबा. नाही मला मॉलमध्ये बाबा, तुम्ही जायचं. उठा. बाबा, उठा घरी. नाही मला बाबा, घरी घरी नाही. मला बाबा, मॉलमध्ये घरी चला. ए देखो रे गुड्डे को किडनॅप करो माणसाला किडनॅप करतो. काय चाललंय. अरे काय दांगडो घालताय रे. काय दांगडो घालताय रे. नमस्कार टपली साहेब. अरे तपली नाही पाटील मी ना. अरे, ते काय झालं अजून बी इथेच आहे. अहो, गंमत केली मी गंमत. माझाच पोरगा आहे तो. यायला काय गंमत बघाय बोलवलोय आम्हाला इकडे. गंमत केली. कशाला बोलवलंय. अरे गंमत मारायला कशाला सांगितलं त्याला. नाही तुझा पोरगा आहे ना तो. मी बघत होतो की आजचा जो समाज आहे तो जागृत आहे का. म्हणजे एखादा म्हातारा माणूस जर संकटात सापडला तर त्याला मदत करणारी माणसं आहेत का समाजात. तर हो आहेत माणसं आहेत समाजात. मला खूप अभिमान वाटला तुम्हा सगळ्यांचा. आजची तरुण पिढी ही नेहमीच मदत करायला पुढे असते. चला. आणि नुसती तरुण पिढी नाही तर आपलं पोलीस खातं सुद्धा अगदी सक्षम आणि जागृत आहे. मला खूप अभिमान वाटला. चला या अरे अरे याचं काहीतरी करणार आहे. अहो मी काय करू. बाप आहे माझा तो. अरे असं कसा बाप आहे तुझा. असं कसं जन्माला घातला त्याला. मी घातलंय जन्माला त्याला. मी घातलंय. अरे त्याचं काहीतरी करणार उचला चल आणि टाका त्या गॅरेज वरती संध्याकाळपर्यंत. पाशा अरे मला नेतायत रे पाशा. बाबा देशाचं आणि समाजाचं निरीक्षण केलं ना. आता त्या पोलिसांच्या लॉकअपचं निरीक्षण करा. 10 दिवस ठेवा यांना. भन्नाट परफॉर्मन्स ॲज युजल. प्रसाद दा. वा वा वा. फार सुंदर, फार बहारदार, फार मजा आली मला. समय तू तुझ्या नेहमीच्या पद्धतीने तो इतका इतका अप्रतिम खुलवलास की क्या बात आहे. मला असं वाटतं तू नुकताच अमेरिकेला जाऊन आलास. त्याच्या आधी तू ऑस्ट्रेलियामध्ये गेला होतास. त्याच्या आधी तू दुबईत गेला होतास. मला असं वाटतं की तू जग फिरावंस पण आमच्यासमोर मात्र कायम असंच तुझ्या विनोदाचं जग इथेच निर्माण करत राहावं असं मला मनापासून वाटतं. वा दादा वा. वंडरफुल वंडरफुल. थँक्यू टीम.